चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती भाजपानं झेंडा फडकवलाय। चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकाराने या बँकेवरती पहिल्यांदाच भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। एकूण 21 संचालक असलेल्या या बँकेत भाजपाच्या बाजूने 17 संचालक असल्याचं स्पष्ट झालंय। शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। फडणवीसांच्या कार्याची गती अफाट असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असं म्हणत फडणवीसांच्या कामाचं पवारांनी जोरदार कौतुक केलंय। लोणावळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। फटाक्यांच्या आतषबाजीत केक कापण्यात आलेला आहे। भावी मुख्यमंत्र्यांच्या घोषणांनी परिसर दणाणलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान मंदिरात भाजपाकडून महाआरती करण्यात आली। फडणवीसांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे असं म्हणत शिंदेंनी फडणवीसांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। शहरातील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी राजवर्धन शिंदे आणि कार्यकर्त्यांनी केक कापत अजित पवारांचा वाढदिवस साजरा केला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दीर्घायुष्यासाठी आमदार समाधान अवताडे यांनी विठ्ठलाची पूजा केली। महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाने अधिक ताकद द्यावी असं साकडं विठ्ठलाला घातलं। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 221 ब्रह्मवृंदांच्या सामूहिक सहभागातून 55,000 श्री गणपती अथर्व शीर्ष पठण करण्याचं आयोजन हेमंत रासने यांनी केलं आहे। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्यात। नाशिक सिन्नर शिर्डी रोडवरती एमआयडीसी परिसरात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने 11 एकरात भव्य फार्म आर्ट साकारण्यात आलं आहे। मुळशी तालुक्यातील वेद मारणे या लहान मुलाने महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। वेदने आपल्या मित्रांसोबत मिळून छोटेखानी लेटर बॉक्स तयार केलाय, ज्यामध्ये प्रत्येक मित्राने मुख्यमंत्र्यांच्या विषयीच्या आपल्या भावना पत्रामार्फत व्यक्त केल्या। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। शुभेच्छांच्या बॅनरवर अजितदादांचा भावी सीएम असा उल्लेख करण्यात आला आहे। हनी ट्रॅपमध्ये 4 मंत्री अडकल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। या आरोपाला मंत्री दादा भुसेंनी प्रत्युत्तर दिलंय। राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं असं आव्हान भुसेंनी दिलंय। हसन मुश्रीफ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत। लवकरच राजीनामा देणार असल्याची घोषणा मुश्रीफांनी सांगलीमध्ये केली। रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी कीर्तनाचा आणखीन एक व्हिडिओ ट्विट केलाय। पत्त्यांची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी कोकाटेंना ट्विटमधून विचारलाय। रोहित पवारांच्या प्रश्नावर कृषीमंत्री कोकाटेंनी संताप व्यक्त करत उत्तर दिलंय। मला जाहिरात स्किप करायला वेळ लागतो, त्यांना वेळ लागत नसेल, ते जास्त हुशार आहेत असं म्हणत कोकाटेंनी रोहित पवारांना निशाणा साधलाय। सभागृहातील व्हिडिओचा विषय छोटा आहे, रमी खेळण्याचा विषय का लांबला मला माहिती नाही असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। मला रमी खेळताच येत नाही, माझा मोबाईल नंबर, बँक अकाउंट ऑनलाईन रमीशी संलग्न नाही अशी सारवासारव कोकाटेंनी केली। मी राजीनामा देण्यासारखं काय घडलं ते सांगा, मी कोणाचा विनयभंग केलाय का असा प्रश्न कोकाटेंनी विचारलाय। 25 वर्षांपासून मी विधानसभेमध्ये आहे आणि काय काम करावं मला कळतं, मी नियम पाळतो असंही कोकाटे म्हणाले। मोबाईल उघडला तर गेम समोर आला, तो स्किप होत नव्हता असं स्पष्टीकरण कोकाटेंनी पुन्हा दिलंय। विनाकारण माझी बदनामी सुरू असून आरोप करणाऱ्यांना मी कोर्टात खेचणार असा इशाराही कोकाटेंनी दिलाय। सर्व प्रकरणाची चौकशी करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार, तो व्हिडिओ खरा असेल आणि जर मी दोषी सापडलो तर नागपूर अधिवेशनात मी स्वतः राजीनामा देणार असं माणिकराव कोकाटे म्हणाले। तो व्हिडिओ अर्धवट दाखवल्याचा आरोप कोकाटेंनी केलाय।
मुख्यमंत्र्यांना मी ब्रीफ केलेलं नाही हे खरं, मुख्यमंत्र्यांनी मीडियावरती विश्वास ठेवून वक्तव्य केलं, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. कोकाटेंना पदावरती राहण्याचा अधिकार नाही. कोकाटेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांनी वाढदिवसानिमित्ताने भेट द्यावी अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. अमरावती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात रमी खेळत शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्ते खेळून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्यात आला. गाडगेंना मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये छावा संघटनेने सुरज चव्हाणांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळेला सुरज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. सुरज चव्हाण आमच्या तावडीतून सुटणार नाही, त्याला संविधानिक पद्धतीने जशास तसं उत्तर देणार असा इशारा आंदोलकांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वच आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे. महिलेवरती शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रफुल्ल लोढाविरोधात 3रा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून घटनेच्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलं आहे. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढा याच्या विरोधामध्ये बलात्कार प्रकरणी पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलीस ठाण्यात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नोकरीचा आमिष दाखवून मुलीवरती शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधिमंडळ हाणामारी प्रकरणात जामिनावरती बाहेर आलेल्या ऋषिकेश टकलेची कळंबोलीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. गोपीचंद पडळकर समर्थकांनी हार घालत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढली. परभणी जिल्ह्यातील सेलू, पाथरी या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय, तर दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील लिंबेवड गावामध्ये दलित वस्तीतील साठवण तलावाचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे तालुक्यांचा संपर्क तुटलाय. साठवण तलावाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्ह्याला जोडणाऱ्या शेगाव जवळील मन नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शेगाव अकोट हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बरडा धानोरा या परिसरामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे कापडशिंगी गावाजवळच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ही बंद करावी लागली. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या सातोना आष्टी शिष्टी सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे कसुरा नदीला पूर आल्यामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कंझरा आणि शेलू बाजारमध्ये पावसानं थैमान घातलंय. शेकडो हेक्टर शेतातील पिकं मातीसह वाहून गेलेत. शेतीचं साहित्य सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या पैनगंगा नदीला पूर आलाय. पुरामुळे जिल्ह्यातील रिसोड, मेहकर, करडा, गोभणी या ठिकाणी सगळे मार्ग बंद झाले. 3ही मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. चोपाऱ्यात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गालानगर, शिर्डीनगर, राजनगर या ठिकाणी रस्त्यांवरील सकल भागामध्ये पाणी साचलंय. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचं पाणी पांगरा डोळे गावामध्ये शिरल्यामुळे नागरिकांच्या घरातील साहित्याचं नुकसान झालंय. शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं सुद्धा नुकसान झालंय. लोणार तालुक्यामध्ये पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अनेक गावात शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी शिरलंय. दुसऱ्यांदा आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे लोणार तालुक्याला तडाखा बसलाय. जळगावच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांना जीवदान मिळत आहे. मात्र हे 2 तालुके वगळता उर्वरित तालुक्यात
कोरडं वातावरण राहिल्यामुळे या ठिकाणी शेतातील पिकांची चिंता कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. 8 दिवसांनंतर पावसाचं पुनरागमन झालंय, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वांगणीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी भात लावणी केली आहे. या उपक्रमात मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बर्डा गावच्या शिवारातून वाहणाऱ्या सरस्वती ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. या ओढ्याच्या पात्रालगत असणाऱ्या महादेव मंदिरात देखील पाणी घुसलंय. मंदिरामध्ये 3 जण अडकल्याचं दिसतंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरला मुसळधार पावसानं झोडपलंय. तालुक्यातील खालचा पाट या ठिकाणी पावसाचं पाणी रस्त्यावरती आलंय, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर धाराशिवमध्ये पावसाने हजेरी लावली, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. हवामान खात्याकडून आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटातील मुख्य रस्ता खचलाय. नव्याने केलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूला मुख्य रस्त्याला मोठे तडे गेलेत. प्रचंड धुक्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा प्रमुखात शाब्दिक वाद झालाय. पैसे घेऊन पदं विकत घेतल्याच्या आरोपातून हा वाद झालाय.